कायद्यात महिलांना संपत्तीचा हक्क नव्हता, पण आज मुली, पत्नी, आई सर्वांना कायदेशीर अधिकार आहे हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही मुलगी असाल किंवा विवाहित असाल किंवा विधवा असाल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही माहिती खूप तुमच्या उपयोगात येणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा हक्क तुमच्यासाठी आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याची संपत्ती कोणाला मिळते हे ठरवणारा महत्त्वाचा कायदा म्हणजे हिंदू वारसा कायदा 1956. पण हा कायदा नक्की कोणाला लागू होतो? हा कायदा केवळ हिंदू धर्मातील लोकांसाठीच नाही, तर बौद्ध, जैन आणि शीख या समुदायातील लोकांनाही लागू होतो. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र विल न करता मरण पावते, तेव्हा त्याच्या मालमत्तेचा वारसा कोणाला मिळेल हे कायदा ठरवतो. यात मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई या सर्वांचे हक्काचे संरक्षण केले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2005च्या सुधारणेनंतर मुलींना वडिलांच्या संपत्तीत मुला इतकाच समान हक्क मिळाला आहे. मग त्या विवाहित असोत वा नसोत. आपल्या हक्कांबाबत जागृत राहा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लीगल गाईड मराठी चॅनलला फॉलो नक्की करा. काय तुम्हाला माहीत आहे 1956 पूर्वी हिंदू कुटुंबातील महिलांची अवस्था आजच्यासारखी अजिबात नव्हती. तेव्हा महिलांकडे संपत्तीचा अधिकार नावापुरताच नव्हता. 1956च्या कायद्यापूर्वी महिलांना फक्त मर्यादित हक्क होते. याचा अर्थ त्या संपत्ती वापरू शकत होत्या, पण ती विकण्याचा किंवा कुणाला देण्याचा अधिकार त्यांना नव्हता. थोडक्यात सांगायचं तर स्त्री कधीच मालमत्तेचे मालक नसायची. तिला आयुष्यभर पती किंवा सासरच्या लोकांच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागायचं. पतीच्या निधनानंतरही तिची स्थिती खूप बिकट व्हायची. पण 1956चा हिंदू वारसा कायदा आला आणि महिलांना मालमत्तेत पूर्ण मालकी हक्क मिळाला. गुलामगिरीच्या त्या साखळ्या कायमच्या तुटल्या. हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. महिलांनो, तुम्हाला माहीत आहे का हिंदू वारसा कायद्याचं कलम 14 तुमच्यासाठी गेम चेंजर ठरत आहे. या एका कलमाने इतिहास बदलला. या कलमापूर्वी स्त्रियांना संपत्तीत फक्त मर्यादित अधिकार होते, पण आता जर एखाद्या महिलेला कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळाली तर ती तिची पूर्ण मालक बनते. मग ती संपत्ती तिला कशी मिळालेली असो, वडिलांकडून किंवा पतीकडून, सासरच्या लोकांकडून, गिफ्ट किंवा विल, मृत्यूपत्राद्वारे किंवा पोटगी म्हणून, या सर्व मालमत्तेवर आता फक्त आणि फक्त त्या महिलेचा अधिकार आहे. पूर्ण मालक म्हणजे काय तर ती महिला ती संपत्ती विकू शकते, कोणाला भेट देऊ शकते किंवा गहाणी ठेवू शकते. आता कोणाच्याही परवानगीची तिला गरज नाही. आजही तुम्हाला वाटतं की वडिलांच्या संपत्ती फक्त मुलांचा हक्क असतो? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण 2005च्या कायद्याने इतिहास बदलला. 9 सप्टेंबर 2005 रोजी हिंदू वारसा कायद्यात एक मोठी दुरुस्ती झाली. आता मुलगी ही कुटुंबाचीच असते, म्हणजेच मुलाप्रमाणे तिलाही वडिलांच्या संपत्तीत जन्मतच समान हक्क मिळतो. मुलगी विवाहित असो वा नसो, तिचा हक्क संपत नाही. ती भावाप्रमाणे संपत्तीत वाटणी मागू शकते. सासरी गेल्यावर वडिलांच्या संपत्तीत अधिकार संपतो, हा फक्त एक गैरसमज आहे. 2020मध्ये विनीता शर्मा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की हा हक्क मिळवण्यासाठी 2005मध्ये वडील जिवंत असण्याची गरज नाही. वडील कधीही वारले असले तरी मुलीचा तिचा वाटा मिळणारच. हा कायदा प्रत्येक मुलीला आणि वडिलांना माहीत असायला हवा. अन्यायाविरुद्ध जागरूक व्हा. पतीच्या निधनानंतर पत्नीची अवस्था निराधार होते का? मुळीच नाही. हिंदू वारसा कायद्याने विधवा महिलांना खूप शक्तिशाली अधिकार दिले आहेत, जे तुम्हाला माहीत असायलाच हवे. पतीच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये विधवेला तिच्या मुला इतकाच समान वाटा मिळतो. ती क्लास 1 वारस असते, त्यामुळे तिचा हक्क कोणी हिरावू शकत नाही. इतकेच नाही तर पतीच्या पूर्वजांच्या संपत्तीत जो हिस्सा पतीला मिळाला असता त्यावरही पत्नीचा कायदेशीर अधिकार असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या विधवा स्त्रीने पुनर्विवाह केला तरी पहिल्या पतीच्या संपत्तीत मिळालेला तिचा हक्क अबाधित राहतो. पुनर्विवाहामुळे तिचा जुना अधिकार जात नाही. कोणत्याही स्त्रीने हक्कासाठी कोणासमोर झुकण्याची गरज नाही. आता तुमच्या पश्चात तुमची संपत्ती कोणाला मिळावी हे कोण ठरवणार? तुम्ही स्वतः की कायदा? चला जाणून घेऊया विल आणि सक्सेशनमधला फरक. जर एखाद्या व्यक्तीने विल किंवा मृत्यूपत्र केले असेल तर संपत्तीचे वाटप पूर्णपणे त्या विलनुसारच होते. तुम्ही तुमच्या मर्जीने कोणालाही वारस ठरवू शकता. पण जर विल नसेल तर मात्र हिंदू सक्सेशन ॲक्ट लागू होतो. मग कायदा ठरवतो की तुमच्या संपत्तीत कोणाला आणि किती हिस्सा मिळेल. इथे तुमची वैयक्तिक इच्छा चालत नाही. म्हणूनच महिलांनी स्वतःच्या संपत्तीचे विल बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्या कष्टाची कमाई तुमच्या आवडीच्या व्यक्तीलाच मिळेल, कोणत्याही कायदेशीर वादाशिवाय. तुम्ही तुमचं विल बनवलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. महिलांच्या संपत्ती अधिकारांबाबत समाजात अनेक चुकीचे समज पसरलेले आहेत. आज आपण अशा 3 मोठ्या गैरसमजांचा पर्दाफाश करणार आहोत.
गैरसमज 1. लग्नानंतर हक्क जातो. पहिला मोठा गैरसमज लग्नानंतर मुलीचा वडिलांच्या संपत्तीतून हक्क संपतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही विवाहित असाल तरीही वडिलांच्या संपत्तीत तुमचा मुलांइतकाच कायदेशीर अधिकार असतो. दुसरा गैरसमज, स्त्रीला संपत्तीत फक्त राहण्याचा अधिकार असतो, मालकी हक्क नाही. पूर्ण चुकीचे आहे. सेक्शन 14 मुळे आता महिला मालमत्तेच्या पूर्ण मालक असतात, केवळ भाडेकरू नाही. गैरसमज 3. तिसरा समज, सासरच्या संपत्तीत स्त्रीला काहीच मिळत नाही. खरं तर पतीच्या संपत्तीत आणि सासरच्या काही मालमत्तांमध्ये विधवा महिलांना आणि आईला कायद्याने सुरक्षित वाटा दिलेला. गैरसमजांना बळी पडू नका, कायदा जाणून घ्या. लोक म्हणतात महिला कमकुवत असतात, पण सत्य हे आहे की महिला कमकुवत नाहीत, तर त्या त्यांच्या अधिकारांपासून अनभिज्ञ आहेत. आज भारताच्या कायदा प्रत्येक पावलावर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मग तो संपत्तीचा अधिकार असो, शिक्षणाचा अधिकार असो किंवा सन्मानाने जगण्याचा. अनर्थ तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला आपले हक्क माहीत नसतात. आर्थिक स्वातंत्र्य आणि कायदेशीर ज्ञान हीच तुमची खरी ढाल आहे. कोणासमोर झुकण्यापेक्षा कायद्याचा आधार घ्यायला शिका. लक्षात ठेवा, एक जागरूक महिला फक्त स्वतःला नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला सक्षम बनवते. चला आजच प्रतिज्ञा करूया स्वतःला सक्षम बनवून हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा. आमच्या एका शेअरमुळे एखाद्या महिलेला तिचे हक्क मिळू शकतात. म्हणून हा व्हिडिओ आपल्या घरातील आणि ओळखीच्या प्रत्येक महिलेपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला कायद्याबद्दल काही शंका असेल किंवा एखादा प्रश्न विचारायचा असेल तर संकोच करू नका. आताच कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहा, मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशाच प्रकारच्या कायदेशीर आणि महत्त्वाची माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, जागरूक राहा. जय हिंद.